पर्यटन, कृषी, चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधांसाठी नाशिक जिल्हा संपूर्ण राज्यात ओळखला जातो. त्याबरोबरच नाशिक आता चांगल्या आरोग्य सुविधांसाठीही ओळखला जातोय. भविष्यात उत्तम आणि वाजवी आरोग्य सुविधांसाठी जगातून लोकांनी नाशिकला येणे पसंत करावं, यासाठी मेडिकल टुरिझम हब निर्माण करणार असल्याचं प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलंय. देवळालीगाव परिसरातील टू केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या खाटांच्या कोविड केअर सेंटरचा लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी आमदार सरोज आहिरे, महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती गणेश गीते, रंजन ठाकरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र भंडारे, डॉक्टर स्वप्नील इंगळे, डॉक्टर विजय पवार यावेळी उपस्थित होते. जास्तीत जास्त तपासणी मोहीम राबवून कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यात आरोग्य विभागानं प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याचा परिपाक म्हणून पॉझिटिव्ह रुग्णांवर तात्काळ उपचार झाले आणि राज्याच्या तुलनेत नाशिक जिल्ह्याचा मृत्यूदर कमी ठेवण्यात आपल्याला यश मिळालं असल्याचं पालकमंत्री भुजबळ यावेळी म्हणाले. माझं कुटुंब माझी जबाबदारी यशस्वी करूया. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सातत्याने आढावा घेऊन आपण कॉम्रेड रुग्णांचा शोध घेऊन कोरोनाला अटकाव करण्यासाठी अथक प्रयत्न करणार आहोत. यामध्ये शासनाची ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहभागी होऊन आपली जबाबदारी पार पाडावी, असंही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितलं. टू केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथील 100 बेडचं कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेलं आहे. कोरोनासारख्या कठीण काळात या हॉस्पिटलनं 100 बेडचं कोविड केअर सेंटर सुरू केलं असून ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. गरजूंना याचा फायदाच होणार असल्याचं मत यावेळी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी व्यक्त केलं. नाशिक रोड परिसरातील बिटको हॉस्पिटल नंतर टू केअर हॉस्पिटल उपलब्ध झालं असून शासकीय दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध होत असल्यानं नागरिकांना त्याचा फायदाच होणार आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून हॉस्पिटल पुढे आलं असल्याचं मत आमदार सरोज आहिरे यांनी यावेळी व्यक्त केलं. वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.